नमस्कार मित्रांनो, मराठी हृदयस्पर्शी कथा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। गेली 2-3 वर्ष मी माझ्या वडिलांबरोबर राहत आहे। 2-3 वर्षांपूर्वी आईला आपण यापुढे आई न राहण्याचा साक्षात्कार झाला किंवा आपण आई होण्यात चूक केली याची प्रचिती आली असावी। अर्थात आईला आपली चूक उमगायला 10 वर्ष उशीर झाला होता। मी त्यावेळी 10 वर्षांची होते। तिच्या मातृत्वाचं किंवा चुकीचं मी 80 पोंडी चालत बोलतं प्रतीक होते। असं असतानाही ती निघून गेली होती। आजी माझ्या वडिलांची आई आमच्याकडेच राहत असल्यामुळे माझी कधीच आबाळ झाली नाही। प्रेमस्वरूप आई, वात्सल्य सिंधू आई असं कथा कवितांतून मातृदेवतेचं महात्म्य वाचलं की माझ्या मनात राग उसळी मारून येत असे। रक्त तापून कानशिलं गरम होऊ लागत। तिन्ही जगांचा स्वामी आईविना भिकारी का उरतो हे मला कधीच उमगलं नव्हतं। माझी आई माझ्या आयुष्यात एक छाया होऊन राहिली आहे। छाया जेव्हा जवळ असते तेव्हा ती दिसली तरी तिचा हाताला स्पर्श होऊ शकत नाही। आपण तिला पकडू शकत नाही। ती काहीही करू शकत नाही। फक्त उजेडात किंवा सूर्यप्रकाशात प्रकट होते। आजी माझी खूप काळजी घेत असे, मला फार जपत असे। पण आजीचा आईवर कशासाठी तरी राग आहे हे एवढं समजण्याएवढी मी शहाणी होते। आजीच्या दृष्टीनं आई उच्छृंखल, स्वार्थी व बेजबाबदार होती का ते मला समजावून सांगण्याचा तिने प्रयत्नही केला। आपल्या कोवळ्या वयाच्या मुलीची जबाबदारी न स्वीकारता केवळ स्वार्थापायी स्वतःची चैन पुरी करण्यासाठी ती घरदार सोडून गेली होती म्हणे। एका खाजगी कंपनीत मोठ्या हुद्द्यावर होती माझी आई। आजीच्या मते तिला मुळी कसलं वळणच नव्हतं, म्हणून माझ्या मनाला चांगलं वळण लावण्यासाठी, त्यावर चांगले संस्कार घडवण्यासाठी ती मला रामायण महाभारतातील गोष्टी सांगत असे। पूजा नमस्कार करायला लावत असे। माझी आईसुद्धा रोज रात्री झोपण्यापूर्वी मला गोष्ट सांगत असे। पुस्तकं वाचून दाखवत असे, पण त्या वेगळ्या राजकन्या राजकुमारांच्या कथा असत। ज्या पद्धतीने आई त्या सांगे किंवा वाचून दाखवी त्यामुळे मला हसू आवरत नसे। झोप येण्याऐवजी मी त्या गोष्टी ऐकून बराच वेळ जागी राहत असे। आईसुद्धा माझ्याबरोबर सारखी हसत असे। तिला गंभीर झालेलं पाहिल्याचं माझ्या आठवणीत नाही। कितीही गंभीर व काळजी करण्यासारखी घटना घडली तरी तिच्या चेहऱ्यावरील हसू कधी मावळलं नाही। अनेकदा तिच्या चेहऱ्यावर हसू असलं तरी डोळ्यात मात्र खुशी नजरेस पडत नसे। झाडांची किंवा झुडपांची पानं कारणाशिवाय गळू लागली की त्यांच्यात काही कमी आहे किंवा त्यांना काहीतरी दुःख आहे याची जाणीव होते। परंतु माणसांचे हातपाय दुःखाने कधी गळत नाहीत, त्यामुळे डोळ्यांत आसू दिसले नाहीत तरी अनेकांच्या मनात काही दुःख किंवा वादळ असेल याचा पत्ता लागत नाही। आई घरी होती तेव्हा खरंच खूप मजा येई। ती असताना बाबाही खुश असत। त्या दोघांना हसतं खेळतं पाहताना मला तर खूपच आनंद होत असे। पण अशा वेळी आजी मात्र नाखुश असे व त्यांच्याकडे नाराजीच्या नजरेने पाही। माझी आई म्हणजे एक चालतं बोलतं, सर्वांना आनंद देणारं, नजरेला प्रसन्नता देणारं, सर्व रंगांनी नटलेलं इंद्रधनुष्य होती। ती नेहमी उंची, रंगीबिरंगी व चांगल्या अभिरुचीचे कपडे वापरत असे। हलकासा पण साजेसा मेकअप पण करत असे। दागिने साधेच पण भरपूर होते। प्रत्येक साडीला शोभणारे वेगवेगळे सेट्स होते। ती पार्टीला जायला तयार झाली की एखाद्या परीसारखी सुंदर दिसे। रोज ऑफिसला जातानाही साध्या व नीटनेटक्या कपड्यांत सुरेख दिसे। बाबांची नजर तिच्यावरून हलत नसे। तिची नेहमी चेष्टा करत की त्यांच्या नकळत एक दिवस कुणी सिनेमावाले तिला नक्की पळवून नेतील। यावेळी आजीचा चेहरा मात्र पाहण्याजोगा होई। तिची नाराजी तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट उमटत असे। तिला आईचं नटणं, नीटनेटकं राहणं, बाबांच्या किंवा स्वतःच्या मित्रमैत्रिणींशी मोकळेपणी वागणं मुळीच पसंत नव्हतं। ती आईवर सारखी चिडचिड करत असे, पण आईने मात्र हसण्याखेरीज इतर कोणतेही भाव चेहऱ्यावर कधी उमटू दिले नाहीत। आई धाडसी होती। निसर्गावर तिची भक्ती होती। बाबांप्रमाणेच पिकनिक, कॅम्पिंग, गडावर चढणं, हायकिंग यांची तिला फार आवड होती। आईशी ओळख झाल्यापासून बाबा खूप हसत असत, प्रत्येक वाक्यात कोटी करत। आज मात्र विश्वास बसणार नाही एवढे बाबा गंभीर व अबोल झाले आहेत। त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य केव्हाच लोपलं आहे। वयाबरोबर बाबांना आलं तसं आईला कधीच प्रौढत्व आलं नाही। आजीची त्याबद्दल सुद्धा सतत तक्रार चालू असे। आई बाबा व आजी यांच्यामध्ये माझी मात्र अडकित्यात सापडल्यासारखी स्थिती झाली होती। माझे आजोबा म्हणजे बाबांचे वडील त्यांच्या फार लहान वयात गेल्यामुळे आजीने खूप काबाड कष्ट करून त्यांचं पालनपोषण व शिक्षण केलं।
बाबांच्या लहानपणीच्या अनेक गोष्टी आजी मला रोज सांगत असे. पैशांच्या अभावी काही दिवस आपल्या भावाकडे राहून तिनं आपल्या शिक्षण पूर्ण केलं व नंतर शाळेत शिक्षिकेची नोकरी धरली. पैशांचा प्रश्न थोडाफार सुटला तरी जागेअभावी भावांकडेच राहावं लागलं. त्यामुळे तिला व बाबांना बराच त्रास सहन करावा लागला होता. केवळ बाबांच्या हुशारीकडे व भवितव्याकडे पाहून तिने भावजाईचा जाच, टोमणे व दुस्वास सहन केला होता. शिक्षण संपल्यावर बाबांना चांगली नोकरी लागताच आपली सर्व शिल्लक खर्चून व थोडे कर्ज काढून तिने एक ब्लॉक बाबांकरता घेतला होता. आजीने केलेल्या कष्टाची बाबांनाही पूर्ण जाणीव होती. तिच्या उतारवयात तिला आरामात व खूप सुखात ठेवण्याचा त्यांनी निर्धार केला होता. बाबांना मुली सांगून येऊ लागल्या तेव्हा आजीला आभाळ ठेंगणं वाटू लागलं. कुण्या एका धनाढ्य उद्योगपतीची मुलगीने पसंत केली होती. मुलगी फार सुरेख नसली तरी नाकी डोळी चांगली होती. एका इंजिनिअरिंग कंपनीच्या मालकाची एकुलती एक मुलगी असल्यामुळे त्याच्या इस्टेटीची तीच वारस होती. पदवीधर होती. मुलीच्या वडिलांची एकच अट होती की बाबांनी लग्नानंतर त्यांच्याच कंपनीत काम करून हळूहळू कंपनीची सर्व जबाबदारी सांभाळावी. बाबांना मात्र हे मुळीच मान्य नव्हतं. ते याला सोन्याचा पिंजरा म्हणत. त्यामुळे आजीची नाराजी त्यांना सहन करावी लागली. आजीने म्हणे बरेच दिवस त्यासाठी त्यांच्याशी अबोला धरला होता. त्यात बाबांनी आणखी एक मोठा स्फोट केला. त्याचं एका सुरेख, सुशिक्षित, प्रेमळ, कर्तबगार पण आईवडिलांचं छत्र नसलेल्या मुलीवर प्रेम होतं. तिच्याशीच लग्न करण्याचा निर्णय त्यांनी पक्का केला होता. नापेक्षा आजन्म लग्न न करण्याचा निर्धार केला होता. यामुळे आजीचा अगदीच नाईलाज झाला. बाबांना ती काहीच करू शकत नव्हती. आजीने हळूहळू सर्व राग आईवर काढायला सुरुवात केली. कोणत्याही छोट्याशा गोष्टींवर आई खुदकन हसत असे. बाबांशी किंवा त्यांच्या मित्रांशी सतत विनोद करून त्यांना हसवत असे. सुरुवातीला आजीने बाबांतर्फे आईच्या हसण्याला मुरड घालण्याचा खूप प्रयत्न करून पाहिला, पण बाबा तिला उडवून लावीत असत. तिचं बोलणं हसण्यावारी नेत. शेवटी तिने स्वतःचं आडून टोमणे मारायला सुरुवात केली. बाबा त्यांच्या कंपनीत फार वरच्या मुद्द्यावर होते. त्यांना अनेकदा घरी पार्टी द्यावी लागे. पार्टीची सर्व तयारी व स्वयंपाक आई हौसेने व उत्साहाने करत असे. न दमता हसून सर्वांचं स्वागत व आदरातिथ्य करायला ती तयार असे. तिला सगळ्याची फार हौस होती. आजीला बाबांच्या वरच्या हुद्द्याचा फार अभिमान व कौतुक होतं, पण आईच्या हुशारीची, कर्तबगारीची, तिला मिळालेल्या यशाची तिला पर्वा नव्हती. आईला कधी व्यावसायिक पार्टी देण्याची वेळ आली की आजीची धुसफूस सुरू होई. बाबांनी तिला समजावण्याचा खूप प्रयत्न करून पाहिला, पण आजीपुढे त्यांचं काही चालेना. आईचं सर्वांशी मिळून मिसळून वागणं बाबांना कधी वावगं वाटलं नाही, परंतु आजीच्या नजरेला मात्र ते खटकत असे. आईचा मोकळेपणा, स्वतंत्र वृत्ती व लागवी स्वभाव हे आजीच्या सुनेबद्दलच्या साच्यात बसत नसे. तिला घर सांभाळून सोशल वर्क करणारी, महिला मंडळात जाणारी, कमीत कमी 3 मुलांना जन्म देणारी सून हवी होती. माझ्या जन्माच्या वेळी आईला बाळंतपणाचा त्रास तर झालाच होता, पण बाळंतपणात तिच्या जीवाला धोका असल्यामुळे डॉक्टरांनी यापुढे मूल होऊ न देण्याची दक्षता घेण्यास सांगितलं होतं. आजी खूप नाराज झाली, पण बाबांना त्याचं काहीच वाटलं नाही. आईवर त्यांचं निस्सीम प्रेम होतं व आईचीही त्यांच्यावर तेवढीच भक्ती होती. दोघांच्या स्वभावात जरी जमीन आसमानाचा फरक होता तरी त्यांच्या एकमेकावरील प्रेमावर काही विपरीत परिणाम होत नसे. आजीला नेमकं तेच आवडत नसे. आपला मुलगा आपल्या हातातून निसटला व त्याची आपल्यावरील माया दिवसेंदिवस कमी होत चालली असल्याची भावना तिच्या मनात अधिकाधिक दृढ होत चालली होती. तिला आईचा हेवा तर वाटत नाही ना, अशी शंका अनेकदा माझ्या मनात डोकावत असे. आई आपल्या हसऱ्या, आनंदी स्वभावाने व विनोदबुद्धीने सर्व काही हसण्यावारी नेत असे. आजी मात्र आपलं वर्चस्व कमी होत चालल्याबद्दल व आपलं कुणी दखल घेत नाही मनातल्या मनात कुडत होती. आईला तिने सतत धारेवर धरलं होतं. आपलं वय झाल्यामुळे स्वतःची घरात काही मदत मिळणार नाही असं तिने प्रथम जाहीर केलं. त्याचबरोबर नोकर चाकरांनी केलेला स्वयंपाक आपल्याला मुळीच चालणार नाही हेही जाहीर केलं. ऑफिसचं काम सांभाळून घरचीही बरीचशी कामं आईलाच करावी लागत होती. अनेक वेळा तिची तारांबळ उडताना पाहून आजीच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव उमटल्याचं माझ्या ध्यानात येईल. आपला हा नवीन डाव यशस्वी होण्यासाठी आजी माझा उपयोग करू लागली. मी एकुलती एक नात म्हणून आजीने माझे फार लाड करून मला चढवून ठेवलं होतं.
त्यामुळे मी फार शेफारून गेले होते. खाण्यापिण्याच्या व कपड्यांच्या बाबतीत माझ्या अनेक खोडी होत्या. मी मागेन ते मला तिच्याकडून मिळत असे. बाबांचाही माझ्यावर अतोनात जीव होता. आईला माझ्याकडे लक्ष देण्यास वेळ न मिळाल्यामुळे तिचं माझ्याकडे दुर्लक्ष होत आहे अशी तक्रार आजी बाबांकडे करू लागली. ती बाबांना स्वस्थ बसू देईना, त्यामुळे तेही काहून आईवर चिडचिड करू लागले. तरीही आईच्या हसण्यात व वागण्यात त्यामुळे काही फरक पडला नाही. ती सर्व हसतमुखाने सहन करत होती. हळूहळू आईबद्दलच्या तक्रारी आजी माझ्यापर्यंत आणू लागली. आई कशी स्वार्थी आहे, ऑफिसच्या कामामुळे माझ्याकडे लक्ष देण्यास तिला कसा वेळ नसतो, ती मला सारखी कडक शिस्तीत ठेवण्याचा कसा प्रयत्न करते, अशा गोष्टी माझ्या मनावर बिंबवण्याचा आजी प्रयत्न करत होती. माझाही त्यावर हळूहळू विश्वास बसत चालला होता. मी आईकडून जास्तीत जास्त अपेक्षा करू लागले. नेहमी काही ना काही हट्ट धरून बसू लागले. तिने बाहेर न जाता माझ्याबरोबर वेळ घालवावा असा आग्रह धरू लागले. आईने वाचून दाखवलेल्या व सांगितलेल्या कोणत्याच गोष्टीं तथ्य नाही, त्या माझ्या वयाला योग्य नाहीत असं सांगून माझ्या मनावर चांगले संस्कार व्हावेत म्हणून आजी मला पुराणकथा व रामायण महाभारतांतील गोष्टी सांगे. मी टीव्हीवरील फक्त निवडक कार्यक्रम पाहावे अशी आईने मला अट घातली होती. परंतु तिला चुकवून आजी बऱ्याच वेळा मला हवे ते कार्यक्रम पाहू देई. आईबद्दल आजीच्या इतरही अनेक तक्रारी वाढल्या होत्या. त्या ती शेजाऱ्यापाजाऱ्यांजवळ व कधीमधी माझ्याजवळ बोलून दाखवत असे. ऑफिसमधली सहकाऱ्यांबरोबर अधिकाधिक वेळ घालवायला मिळावा म्हणून आई उशिरापर्यंत काम करते असा या तक्रारींचा रोख असे. याचवेळी बाबांना ऑफिसच्या कामासाठी 3 महिने युरोप अमेरिकेच्या दौऱ्यावर जाण्याचा योग आला. त्याचवेळी कसल्याशा ट्रेनिंगसाठी आईला 2-3 आठवडे दिल्लीला जावं लागणार होतं. बाबांना त्यात काही वावगं वाटलं नाही, परंतु आजीने मात्र आकाश पाताळ एक केलं. आईचे हे थेर मुळीच चालू देणार नाही म्हणून तिने आईच्या दिल्लीला जाण्यास स्पष्ट नकार दिला. मीही अर्थातच आजीचीच बाजू उचलून धरली. आईचा अगदीच नाईलाज झाला. तिचा असा भकास व उदास चेहरा यापूर्वी कधी पाहिल्याचं माझ्या आठवणीत नाही. लगेच तिनं दिल्लीला न जाण्याचा आपला निर्णय जाहीर केला. तिच्या चेहऱ्यावर आता पूर्ववत हसू उमटलं. पुढल्याच महिन्यात बाबा युरोपच्या दौऱ्यावर निघून गेले. आईचा चेहरा त्यांच्या होणाऱ्या विरहाने पिळवटून गेल्यासारखा दिसत होता. आजीचा चेहरा मात्र विजयाच्या आनंदाने उजळला होता. आईच्या बाबतीत छळणुकीला बाबांच्या गैरहजेरीत धार आली. आईच्या प्रत्येक हालचालीवर आजी टीका करू लागली. मलाही ती चितवत होती. मीही अभ्यासाकडे बरंच दुर्लक्ष करू लागले. जास्त वेळ टीव्ही पाहण्यात खर्च होऊ लागला. परिणाम अपेक्षेप्रमाणेच झाला. मी एका विषयात नापास होऊन मला कसंबसं वरच्या इयत्तेत ढकलण्यात आलं. त्याचं खापरही आजीने आईच्या माथ्यावर फोडायला कमी केलं नाही. आईचं माझ्याकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे मी बिघडत आहे असं ती सर्वांना सांगू लागली. बाबांना यायला आठवड्याचा अवधी होता. 3-4 दिवस आई मला फार विचारात गडलेली आढळली. मी तिच्याजवळ जाताच तिचा चेहरा आनंदाने उजळून येई व ती मला पुन्हा पुन्हा जवळ घेई. एक दिवस ती मला घेऊन खरेदीला गेली आणि मी सांगितलेल्या अनेक वस्तू व कपडे मला घेऊन दिले. मला माझ्या पसंतीच्या सिनेमालाही घेऊन गेली. आम्ही चौपाटीवर जाऊन भेळ खाल्ली. आईच्या सहवासात मी खुश होते. आम्ही खूप मनसोक्त गप्पा मारून घेतल्या. दोघींनीही मोकळेपणी पोट भरून घेतलं. त्या क्षणीच आजीचं ऐकून आईला पुन्हा कधीही न दुखावण्याचा निर्णय मी मनाशी पक्का केला. संध्याकाळी आम्ही उशिराने घरी परतलो. तेव्हा अपेक्षेप्रमाणे आजी आईवर खूप चिडली होती. ती आईला बरंच काही उनदुनं बोलत होती. त्याप्रमाणे ती मुलीलाही बिघडवू पाहत असल्याचा तिच्यावर आरोप केला. आईने नेहमीच्या सवयीप्रमाणे शांतपणे सर्व बोलणं हसतमुखाने ऐकून घेतलं. मला मात्र त्या शांत हसऱ्या चेहऱ्यामागे काहीतरी गुपित दडलं असल्याचा संशय येऊ लागला. तिच्या चेहऱ्यावर हास्य दिसत होतं खरं, पण डोळ्यात मात्र खुशी नजरेस पडत नव्हती. त्यामुळे ते हास्य खोटं उसणं वाटत होतं. त्या रात्री मी आईजवळ झोपण्याचा हट्ट धरला. त्यामुळे आजीचा नाईलाज झाला, पण आई मात्र खुश दिसत होती. मी जेव्हा तिच्या कुशीत शिरून तिच्या गळ्यात हात टेकले तेव्हा तिचा चेहरा मला ओला असल्यासारखा वाटला. माझ्या केसांवरून हात फिरवत ती गप्प होती. माझ्या अंगावरून फिरणाऱ्या तिच्या हाताचा स्पर्श कापरा वाटत होता.
झोप कधी लागली ते मला कळलंही नाही. सकाळी आजीच्या आरडाओरड्यामुळे मला जाग आली. आई खोलीत नव्हती व आजीच्या ओरडण्याचा रोग माझ्या उशिरा उठण्यावर होता. मला न उठवता आई ऑफिसमध्ये निघून गेली होती. मला उशीर झाल्याबद्दल आजी आईला दोष देत होती. लगबगीने तयारी व नाश्ता करून मी नेहमीप्रमाणे शाळेत गेले. आई परत मिळाल्याच्या व बाबांच्या लवकर परत येण्याच्या खुशीत मी होते. घरी येताच आजीच्या चेहऱ्याकडे लक्ष गेल्यावर माझ्या आनंदावर विरजण पडलं. आजी कपाळाला हात लावून बसली होती. जवळच आईच्या हस्ताक्षरातील एक पत्र पडलं होतं. ती आजीच्या परवानगीने पत्र वाचण्यास सुरुवात केली. तीर्थरूप आईंना साष्टांग नमस्कार. घरातल्या घरात लिहिलेलं माझं पत्र वाचून तुम्हाला आश्चर्य वाटणं साहजिक आहे. कदाचित माझा रागही येईल, परंतु सर्वांच्या भल्याकरता मी हा निर्णय घेण्याचं ठरवलं आहे. 12 वर्षांपूर्वी मी राजीवशी लग्न करून या घरात प्रवेश केला. त्यावेळी अनेक आशा आकांक्षा व उमेदी सोबत होत्या. तेच घर आज सोडून जात असताना सोबत राजीवही नाही व उमेदीही पण नाहीत. तो परत येण्यापूर्वी मी हे घर सोडून जात आहे, कारण तो घरी असताना हा निर्णय अंमलात आणणं मला शक्य झालं नाही. म्हणून त्याच्या अनुपस्थितीत मी हे घर सोडून जात आहे. माझे आई वडील मला आठवतही नाहीत. लग्नानंतर आई मिळणार म्हणून मी फार आनंदात होते, परंतु तो आनंद अल्पायुषी ठरला. तुम्हाला बड्या श्रीमंत घरातील सून अपेक्षित होती, पण पदरात मी पडले, जिला मोठेपणच काय पण आई वडीलही नव्हते. तुमच्या झालेल्या निराशेची मला पूर्ण जाणीव होती, पण कधीतरी तुमचं मन मी नक्की जिंकू शकेन या आशेच्या छोट्या धाग्यावर मी इतकी वर्ष काढली. माझ्या या घरातील अस्तित्वाने तुमची झालेली निराशा दूर करण्यात मी अपयशी ठरले. तुम्हाला होत असलेलं दुःख आणि प्रायाने प्रिया व राजीवच्या वाट्याला आलेलं दुःख मी जर माझ्या जाण्याने नष्ट करू शकले तर त्यातच मी आनंद मानून घेईन. राजीवचं तुमच्यावर व प्रियावर जीवापाड प्रेम आहे. त्या दोघांवरील तुमच्या मायेतही कधी कमतरता येणार नाही हेही मी जाणून आहे. तुम्हा सर्वांच्या सुखासाठी मी हे घर सोडून जाण्याचा निर्णय घेतला आहे. लांबच्या एका शहरातील नोकरी मी पत्करली आहे. माझा शोध घेण्याचा वृथा प्रयत्न करू नका. तुम्ही प्रियावर जीवापाड प्रेम करता व तिलाही तुमची तितकीच ओढ आहे हे मला ठाऊक आहे. त्यामुळे मला तिची मुळीच काळजी वाटत नाही. राजीवला मी सर्व बंधनातून मुक्त करत आहे. त्याला पुन्हा केव्हाही लग्न करण्याची मोकळीक आहे. माझा शोध करू नका. प्रियाच्या सहवासात घालवलेले शेवटचे 2 दिवस मला आयुष्यभर साथ देण्यास पुरेसे आहेत. राजीव अजून तरुण व देखणा आहे. त्याला फार वरच्या हुद्द्याची नोकरीही आहे. बड्या घरची मुलगी त्याला आजही मिळू शकेल. यापुढे सर्व काही तुमच्या मनाजोगं घडून तुमचं उर्वरित आयुष्य सुखात जावो ही ईश्वराकडे प्रार्थना आहे. तुमची छाया. पत्र वाचताच माझ्या नजरेसमोर अंधार झाला व मी मटकन जमिनीवर बसले. इतक्या वर्षानंतर आज प्रथमच आईची ओळख पटत होती, तर तीच मला सोडून निघून गेली होती. गेल्या 2 दिवसांतील तिच्या स्पर्शातील उत्कटता व तिच्या स्वभावाविरुद्ध तिच्या स्वरात डोकावलेला हळवेपणा यांचा आता उलगडा होत होता. माझी नजर आजीच्या चेहऱ्याकडे गेली. भय, राग व आनंद यांचं मिश्रण तिथे दिसल्याचा मला भास झाला. विमानतळावर बाबा नजरेस पडताच मी एकदम त्यांच्याकडे झेपावले व त्यांच्या गळ्यात हात टाकून आमची रडू लागली. त्यांना माझ्या वागण्याचा अर्थ समजेना. फार दिवसांनी वडिलांची भेट झाल्यामुळे कदाचित मला उमाळा आवरत नसावा अशी आजीने सारवासारव केली. बाबांनी मला जवळ घेतलं खरं, पण त्यांची चौफेर बिरबिरणारी नजर मात्र आईच्या शोधात होती. आजीच्याही नजरेतून ही गोष्ट सुटली नाही. आई विमानतळावर न आल्याचा घरी पोहोचल्यावर उलगडा होईल असं सांगून तिने वेळ मारून नेली. घरी पोचून चहा पाणी झाल्यानंतर शेजारी पाजारी पांगल्यावर आजीने आईचं पत्र बाबांच्या हाती ठेवलं. ते वाचल्यानंतर केविलवाना झालेला बाबांचा चेहरा माझ्या आठवणीतून कधीच जाणार नाही. तरी मी तुला सांगत होते तिच्यावर विश्वास ठेवू नको म्हणून. असलं वागणं शोभतं का तिला या वयात? कुणाचा हात धरून गेली तीच जाणे. आजीने आजवर कोंडलेली वाप शब्दांत फुंकुंपली. जरा पाय मोकळे करून येतो, घरात फार उकाडा होतोय असं सांगून धाडकन दार आपटून बाबा मोकळ्या हवेत श्वास घेण्यास घराबाहेर पडले. मी मात्र आजीचं वक्तव्य ऐकून घेण्यासाठी घरात अडकले. त्या दिवसापासून आजीत व माझ्यात दुरावा निर्माण झाला.
दुसऱ्या दिवसापासून घरातील व्यवहार पूर्वीप्रमाणे सुरू झाले, परंतु बाबांच्या चेहऱ्यावरील हास्य मात्र पूर्णपणे लोपलं. ते यंत्रवत काम करत होते. त्याने मला जवळ घेताच त्यांच्या स्पर्शातील माया व प्रेम मला जाणवत असे. मी त्यांच्या अधिकाधिक जवळ येत होते. आजीशी मात्र ते मोजकंच बोलत. मी आता बाबांकडे जास्त लक्ष देऊ लागले. त्यांना काय हवं काय नको याची दखल घेऊ लागली. जणू काही जाताना आई ते काम माझ्यावर सोपवून गेली होती. कसे राहत होतो या घरात आम्ही 3 जण. एकत्र राहूनही कुणी कोणाच्या बरोबर नव्हतं. ज्याप्रमाणे तळ्यात किंवा फिश टँकमध्ये मासे राहतात, सगळे एकमेकांच्या जवळ राहतात, पण कुणी कोणाच्या सोबत नसतं. नाही म्हणताना आईला घर सोडून जवळजवळ 2.5-3 वर्ष निघून गेली. बाबांनी आईला परत बोलावण्याकरता पेपरात पत्र लिहून तिची अर्जवही केली, पण आई परतली नाही. आजी यामधल्या काळात आईच्या घर सोडण्याची बातमी विपर्यास करून शेजारी पाजारी सांगत असे. ती आईबद्दल बोलू लागली की मी मात्र तिथून उठून जात असे. बाबांनी लवकरच पुन्हा लग्न करावं असं आजीचं प्रामाणिक मत होतं. आता माझं फार थोडं आयुष्य शिल्लक राहिलं आहे. प्रियालाही आईची फार गरज आहे. घरात कुणी बाई माणूस असणं जरुरीचं आहे. माझे डोळे मिटण्याआधी लग्न कर रे बाबा. आजीचं असं टुमणं सुरू झालं की बाबा मात्र काहीही न बोलता पाय मोकळे करण्यासाठी घराबाहेर पडत. कधीकधी मीही त्यांच्याबरोबर जात असे. मी कितीही प्रयत्न केला तरी बाबा मात्र फारसं बोलत नसत. आई या शहरातच असणार, कारण ती आपल्यापासून फार दूर जाऊ शकणार नाही. चोरून का होईना अधूनमधून आपल्याला व प्रियाला पाहण्यासाठी नक्की येत असेल याबद्दल बाबांची खात्री होती. मलाही त्याबद्दल विश्वास वाटत होता. पण या 2 वर्षात ती कधीच नजरेस पडली नाही हे मात्र खरं. मला आईची उणीव फार जाणवत होती. मी वयात येऊ लागले होते. काही गोष्टी फक्त आईलाच मोकळेपणी सांगता येतात किंवा तिच्याकडून शिकता येतात. त्या समजावून सांगायला माझी आई जवळ नव्हती. त्यामुळे मीही हळूहळू एकलकोंडी बनत चालले होते. माझा एकटेपणा दूर करण्याचा बाबा आपल्या परीने खूप प्रयत्न करीत असत. मला सिनेमाला, फिरायला, चौपाटीवर, रेस्टॉरंट जेवायला नेत असत. माझी एकुलती एक मैत्रीण सुहाना अनेक वेळा आमच्यात सामील होत असे. सुहानीची आई जुन्या वळणाची, जुन्या मतांची होती. ती नोकरी करत नसे, पण तिला माझ्या आईचं फार कौतुक होतं. ती माझ्या आईबद्दल आदर व्यक्त करीत असे. मी सुहानाकडे व तिच्या आईकडे मोकळेपणाने बोलत असे. माझ्या भावना उघड करीत असे. त्यांच्यापाशी रडत असे. आईच्या अनेक आठवणी सांगत असे. त्यामुळे माझं मन हलकं होई. आजीने हळूहळू बाबांच्या मागे लग्नाचा लकडा लावणं बंद केलं. माझ्या या उदास, निराशा व कंटाळवाण्या भासणाऱ्या रहाट गाडग्यात सुहानाने एके दिवशी आणलेल्या सनसनाटी बातमीने खळबळ उडवली. आजल्याच दिवशी सुहाना माझा वाढदिवस साजरा करण्यासाठी आमच्या घरी आली होती. आपल्या घरी परत जाताना म्हणे तिने नाक्यावर उभ्या असलेल्या एका गाडीत माझ्या आईला बसलेलं पाहिलं. खूप वळाली होती म्हणे, पण ती माझी आई होती याबद्दल तिची खात्री होती. सुहानाने गाडीचा टिपलेला नंबर बाबांना दिला. त्यांच्या डोळ्यात आनंदाचे सूर्यकिरण इतक्या वर्षांनी चमकलेले पाहून माझाही आनंद द्विगुणित झाला. इतक्या वर्षानंतर आज प्रथमच बाबांना गाणं गुणगुणताना ऐकून आजीही चकित झाली. बाबांनी कदाचित पुन्हा प्रेमात पडण्याचं धाडस केलं असावं असा तिने कयास बांधला. एका आठवड्यानंतरची गोष्ट. बाबा आज फारच खुशीत दिसत होते. मला हाक मारून म्हणाले, मी 1-2 दिवसांसाठी पुण्याला जातो आहे. बेटा, तू सुहानाला सोबतीसाठी 2 दिवस राहायला बोलव. मी फोन करतो तिच्या घरी. एक आनंदाची बातमी घेऊन येण्याचं आश्वासनही त्यांनी मला दिलं. आता मात्र आजीला त्यांच्या प्रेमात पडण्याबाबतचा अंदाज खरा आहे असं वाटू लागलं. बाबा रविवारी परत येणार होते. आजी गुलाबजाम व रसमलाई करून त्यांची वाट पाहत होती. गुरुवारी अत्यंत खुशीत पुण्याला निघालेले बाबा अतिशय उदास व काळवंडलेल्या चेहऱ्याने परत आले आणि तडक आपल्या खोलीत निघून गेले. आजीला व मला काहीही उमजेना. मी हळूच त्यांच्या बेडरूमचा दरवाजा रखलून उघडण्याचा प्रयत्न करून पाहिला, तेव्हा आतून कडी लावल्याचं माझ्या ध्यानी आलं. आजीने जेव्हा जारावर थापा मारून त्यांना जेवायला बोलवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा ते तिच्यावर जोरात ओरडले व स्वतःला एकटं राहू द्यावं म्हणून सांगितलं. त्यांचा असा तोल गेलेला मी यापूर्वी कधीच पाहिला नव्हता. आम्ही तिघंही त्या रात्री न जेवता झोपलो. अर्थात झोप लागणं शक्य नव्हतं. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी बाबांनी मला आपण ऑफिसच्या कामासाठी 3-4 दिवस पुण्याला जात असून
गरज लागल्यास आपल्या हॉटेलचा नंबर देऊन ठेवला व ते पुण्याला निघून गेले. त्यांच्या भकास चेहऱ्याकडे पाहत नव्हते, परंतु काय गडबड आहे हे विचारायचं धाडसही होत नव्हतं. आजीच्या कुशीत शिरून मी त्या रात्री मनसोक्त रडून घेतलं. गुरुवारी सकाळी बाबा पुण्याहून परतले व लगेच ऑफिसमध्ये निघून गेले. संध्याकाळी ऑफिसमधून आल्यावर त्यांनी मला जवळ घेऊन माझ्या केसांवरून मायेने हात फिरवला, तेव्हा माझ्या भावनांचा उद्रेक मला अनावर झाला. ते काहीही न बोलता माझ्या केसांवरून हात फिरवत राहिले. आल्यापासून बाबा आजीशी एक शब्दही बोलले नाहीत. हा अबोला का हे तिलाही उलगडत नव्हतं. त्यानंतर बाबा फक्त झोपण्यापुरते घरी येत. कित्येकदा मला झोप लागल्यानंतर घरी येत. एक दोन रात्री झोपेतही ते माझ्या केसांवरून चेहऱ्यावरून हात फिरवत असल्याचा मला भास होत असे. एका घरात राहूनही आम्ही एकमेकांपासून फार दूर होतो. बाबांना काहीही विचारण्याचं धाडस मला किंवा आजीला होत नव्हतं. बाबा तर काहीच सांगायला तयार नव्हते. त्यानंतर 2च दिवसांनी संध्याकाळी बाहेर जाण्यासाठी तयार राहा असं मला सांगून ते ऑफिसला जाण्यासाठी निघून गेले. आजीशी तर त्यांनी जवळजवळ अबोलाच धरला होता. ती बिचारी आता पुन्हा आपलं काय चुकलं ते न समजून स्वतःशीच काहीतरी पुटपुटत सतत येरझाऱ्या घालत होती. काहीतरी चुकलं होतं हे खरं. तिच्या पुटपुटण्यातही मधूनमधून आईचा उद्धार होत असल्याचं मला जाणवत होतं. मला ते सहन होईना. शेवटी मीच तिला थांबवून म्हटलं, आजी, माझ्या आईला जाऊन 2 वर्ष केव्हाच उलटून गेली. आता तरी तू तिला त्रास देणार नाही ना? यापूर्वी देत होती असंही नाही. उलट तूच तिला सारखं टोचत होतीस. सगळा दोष तुझाच आहे. आई तुझ्यामुळेच निघून गेली आणि बाबा पण तुझ्यामुळेच दुःखी झाले. तुला आयुष्यात सुख भोगता आलं नाही म्हणून तुला आईचं सुख पाहावलं नाही. दुष्ट आहेस तू. इतक्या दिवसांचा तिच्यावरील माझा राग बाहेर पडला. मी काय बोलते आहे तेही मला कळत नव्हतं. ती अविश्वासाने भ्रमिष्ठासारखी माझ्याकडे पाहत राहिली. तुम्हा सर्वांसाठी एवढ्या खस्ता काढल्या त्या हा दिवस पाहण्यासाठी. याच्या पश्चात त्रास कष्ट सोसत या राजीवला वाढवलं, शिक्षण दिलं, अधिकारपदावर पोचवलं. त्याचे तू हे असे उपकार फेडतेस. त्यानंतर माझ्याशी बोलणंच सोडलं. तुझ्यासाठी काय कमी केलं म्हणून मलाही ऐकवलंस तू. एवढं बोलून तिने बिछाण्यावर रंग लोटून दिलं. ती हमसाहमशी रडू लागली. काय होत होते हे मलाही समजत नव्हते. मी मूकपणे अश्रू ढाळत तिच्या सुरकुतलेल्या चेहऱ्यावरून हात फिरवत राहिले. कुणाचं चुकलं होतं? बाबांचं? का तर त्यांनी अनाथ आईशी लग्न केलं म्हणून? अजूनही तिच्यावर प्रेम करत होते म्हणून? की माझं चुकलं का तर मी आजीच्या प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवला म्हणून? की आईची किंमत कळाल्यावर ती नसतानासुद्धा तिच्यावर प्रेम केलं म्हणून? की आई चुकली, ज्याच्यावर जीवापाड प्रेम केलं तो व त्याची आई त्यांना सुख लाभावं म्हणून लोकनिंदेची पर्वा न करता स्वतःला दुःखाच्या खाईत लोटण्यातही मागे पुढे पाहिलं नाही म्हणून? की चूक आजीची होती, स्वतःला लक्ष्मीचं वरदान न मिळाल्यामुळे काढाव्या लागलेल्या कष्टांनी श्रीमंत घरच्या सुनेची आशा बाळगली म्हणून? की त्यामागे स्वतःला जे सुख तरुणपणी पारखं झालं ते या पोरक्या पोरालाही लाभू न दिल्यामुळे होणारा आनंद होता? आजीने आईला का छळलं ते तिच्याशिवाय कुणालाच कळणारं नव्हतं. त्यामागे काही का कारण असेना घडलं ते सत्य होतं. आजीच्या वागण्यापायी आम्ही चौघंही दुःखी झालो होतो. आजीला कधी त्याबद्दल पश्चाताप होण्याची शक्यता आहे का? विचार करून माझं डोकं फुटण्याची वेळ आली होती. मी बाहेर जाण्याची तयारी करून बाबांच्या येण्याची वाट पाहत बसले. आजी बिछाण्यावर पडून होती. बाहेर ढगांचा गडगडाट चालू होता, पण पाऊस पडण्याचं चिन्ह मात्र दिसत नव्हतं. मला आतल्या आत गुदमरल्यासारखं वाटत होतं. मनातही अंधार दाटून आला होता. बाबा अगदी वेळेवर आले आणि न थांबताच मला घेऊन गाडीत बसले. त्यांनी गाडी चौपाटीकडे वळवली तेव्हा मला आश्चर्याचा धक्का बसला. चौपाटी, वाळू, समुद्र या माझ्या आवडीच्या गोष्टी. मी, आई व बाबा कधी कधी इथं नियमित येत असू. येथील वाळूशी माझ्या जुन्या व सुखद आठवणी निगडीत आहेत. बाबा आज मला इथं का घेऊन आले? त्यांना आईची आठवण तर असह्य होत नसेल? माझं विचारचक्र चालूच होतं. प्रिया, बाबांनी योग्य आवाजात गंभीरपणे बोलायला सुरुवात केली. तुझ्या आईबद्दल तुझं काय मत आहे? की तुझा तिच्यावरचा राग अद्याप कमी झालाच नाही? आई निघून गेल्याबद्दल मी तिच्यावर कधीच राग धरला नव्हता बाबा.
उलट तिच्या सोशिकपणाचा आणि तिने केलेल्या त्यागाचा मला अभिमान वाटतो. तुम्हाला, आजीला आणि मला सुखी करण्यासाठी तिने फार मोठा त्याग केला आहे बाबा. माझ्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. आई भेटली तर तुझी काय प्रतिक्रिया होईल? तुझी आई कुठे आणि कशी असेल याचा तर्क आहे तुझा. आई कुठेही असली तरी सुखी असावी असं मला वाटतं. ती जर मला भेटली तर मी तिला पुन्हा कुठेही जाऊ देणार नाही. आई कुठे आहे बाबा? मला भेटेल? ती माझ्यावर रागावली तर नाही ना? मी आईला भेटण्यास अधीर झाले होते. बेटा, तुझी आई भेटेल तुला. 2 आठवड्यांपूर्वीच तिची माझी भेट झाली. ती सुद्धा फार उत्सुक आहे तुला भेटण्यासाठी. मी आश्चर्याने आणि आनंदाने त्यांच्याकडे पाहिलं व त्यांचा हात घट्ट पकडला. त्याबद्दल तुझ्याशी बोलण्यासाठी, तुझ्या मनाची थोडीफार तयारी करण्यासाठी मी आज तुला इथे घेऊन आलो. बाबांनी माझा हात तसाच हातात आपल्या हातात देऊन ठेवला. 2 आठवड्यांपूर्वी मी तिचा शोध घेतला. तुझ्या मैत्रिणीचा, सुहानाचा मी शतशः ऋणी आहे. तिने जो गाडीचा नंबर दिला त्यावरून तुझी आई सापडू शकली. घर सोडल्यावर तुझ्या आईनं आपलं नावही बदललं. माहेरचं नाव लावून ती पुण्याला शिक्षिका म्हणून काम करत होती. अधूनमधून मैत्रिणींच्या गाडीतून आपल्या घराजवळ येऊन दुरून तुझं आणि माझं दर्शन घेऊन जात असे. तुझ्या वाढदिवसादिवशी अशीच गाडीत बसून राहिली असताना सुहानाने तिला पाहिलं. गाडीच्या नंबरवरून तिच्या मैत्रिणीचा आणि नंतर तिचा शोध लागला. बाबांचा आवाज कापरा झाला होता. आईला घरी आणून पूर्वी कधीही न मिळालेलं सुख तिला द्यावं अशी बाबांची फार इच्छा होती. पण आजीमध्ये काही बदल होण्याची शक्यता होती का? मी तिच्यासाठी आजीचं मन वळवण्याचा निर्धार पक्का केला. घरी परतल्यावर नेहमीप्रमाणे मी माझ्या खोलीत निघून गेली. काही वेळाने बाबा काही कामासाठी बाहेर गेले. तेव्हा मनात काहीतरी ठरवून आजीशी बोलण्यासाठी मी तिच्या खोलीत पाय ठेवला. आजी दिवा न लावता अंधारात बसली होती. मी दिवा लावला तेव्हा ती डोळे पुसत असल्याचं मला आढळलं. तिच्या कुशीत शिरत मी तिला विचारलं, आजी, या जगात देव आहे का? अगदी खरं सांग. आजी उदासपणे हसली. देव असता तर तुझा काही दोष नसताना तू अशी पोरकी झाली असतीस का? पण तरीसुद्धा देव आहे बेटा, नक्की आहे. आजी, माझी आई मला कधी भेटेल का गं? मनापासून देवाची प्रार्थना कर, नक्की भेटेल. पण आजी, ती आली तर तू रागावणार नाहीस ना तिच्यावर? कदाचित तुझ्या भीतीने ती येणारही नाही. प्रिया, तुझी आई जर भेटली तर मीच तिला घेऊन येईन. पोरी, चूक घडली माझ्याकडून. मी प्रायश्चित्त घेतलं तरी झालं गेलं भरून येणार नाही. पण यापुढे तिला तिची जागा, हक्काची जागा आणि मान नक्कीच मिळेल. मनापासून तिची क्षमा मागीन. मी होकारार्थी मान डोलावली. दुसऱ्या दिवशी सकाळी आईचा शोध लागल्याचं बाबांनी आजीला सांगितलं व ते तिला घरी आणायला जात असल्याचं सांगून निघून गेले. कित्येक वर्षांनी आजीच्या अंगात एक वेगळीच शक्ती आल्याचं मला जाणवलं. पायांना भिंगरी लागल्याप्रमाणे ती उत्साहाने घरभर फिरत होती. भरलं वांग, उसळ, मसाले भात हे आईला आवडणारे पदार्थ तिने काशीबाईंकडून करवून घेतले. गुलाबजाम तिने स्वतः केले. आरतीची तयारी करून ती आईबाबांच्या येण्याची वाट पाहत बसली. माझाही धीर निघत नव्हता. प्रत्येक क्षण तासाप्रमाणे लांबलचक भासत होता. मी गॅलरीतून सारखं आत बाहेर करत होते. गाडीचा हॉर्न वाजताच मी व आजी दाराच्या दिशेने धावलो. गाडीतून उतरणाऱ्या आईच्या चेहऱ्याकडे नजर पाहताच माझ्या छातीत धस झालं. आजीचे थरथरणारे हात जोरात कापू लागले. कसं कोण जाणे, पण आईला ओवाळण्यासाठी हात उचलण्यापूर्वीच तिच्या हातातील आरतीचं तबक जमिनीवर पडलं. धावत पुढे येऊन काशीबाईंनी ते उचललं. येणाऱ्या अशुभ सावटाची ती पूर्वसूचना तर नव्हती. धावत पुढे जाऊन मी आईला घट्ट मिठी मारली. आता पुन्हा माझ्या हातातून मी तिला निसटू देणार नव्हते. 2-3 वर्षापूर्वीची माझी आई हीच का, असा मला क्षणभर संभ्रम पडला. लांब सडक असलेले आईचे केस विरळ झाले होते. डोळे खोल गेले होते. त्यांच्या भोवती काळी वर्तुळं उमटली होती. फार फार अशक्त झाली होती आई. फक्त बदललं नव्हतं ते चेहऱ्यावरील हसू. मला सांभाळत तिने वाकून आजीला नमस्कार केला. आजीने तिला छातीशी धरून हुंडके देण्यास सुरुवात केली. आई, अशी का दिसते? ही आजारी आहे का? काय झालं आहे तिला? अनेक प्रश्न मला भेडसावत होते. तिच्यापासून दूर जाण्यास मी मुळीच तयार नव्हते. आजीही आईच्या चेहऱ्याकडे पुन्हा पुन्हा काळजीपूर्वक पाहत होती, पण काही विचारायला धजत नव्हती. आई मात्र खुशीत येऊन सारखी हसत होती, पण तिच्या डोळ्यांत कुठेही हसू दिसत नव्हतं.
ती फार कष्टाने संतपणे बोलत चालत होती. माझ्याकडे परत परत टक लावून पाहत होती. जेवण आटोपल्यानंतर बाबांनीच बोलायला सुरुवात केली. घर सोडून गेल्यावर छायाने आपलं नावही बदललं आणि माहेरच्या नावाने तिने पुण्यातल्या शिक्षिकेची नोकरी पत्करली. ती आपल्या मैत्रिणीच्या आईवडिलांकडे राहत होती. जेव्हा जेव्हा शक्य होईल तेव्हा ती आपल्या मैत्रिणीच्या गाडीतून आपल्या घराजवळ गाडी पार्क करून प्रियाचं आणि माझं दर्शन घेत असे. प्रिया, तुझ्या वाढदिवसाच्या दिवशीही ती अशीच गाडीत बसली असताना सुहानाने तिला पाहिलं आणि तिच्या गाडीचा नंबर टिपला. त्यावरून तिचा शोध लागला. गेल्या 8-10 महिन्यांपासून तिला फार थकवा वाटू लागला आणि भूक मंदावली. वजनही बरंच कमी झालं. हॉस्पिटलमध्ये सर्व चाचण्या झाल्यावर ल्युकेमियाचं निदान करण्यात आलं. तुझी आई फार आजारी आहे प्रिया. ती फक्त थोड्या दिवसांची सोबती नाही. बाबांचा गळा दाटून आला. त्यांना पुढे बोलवेना. त्यांच्या चेहऱ्यावर वेदना स्पष्ट उमटत होत्या. थोड्या वेळाने स्वतःशीच बोलल्याप्रमाणे ते डोळे पुसत घसा खाकरून पुढे बोलू लागले. तिचे उरलेले दिवस सुखात जावेत म्हणून गेले 2 आठवडे मी तिला माझ्या मित्राच्या रिकाम्या फ्लॅटमध्ये ठेवलं होतं. तिच्या सेवेला एक सोबतीला एक नर्स ठेवली होती. मी तिला रोज भेटत असे. बाबा आजीच्या चेहऱ्याकडे पाहणं टाळत होते. माझ्याबरोबर आजीसुद्धा हमसामशी रडू लागली. पुढील 2-3 महिन्यात आजीने आईला आपल्या मुलीप्रमाणे वागवलं. तिची सेवा केली. तिचा प्रत्येक शब्द, प्रत्येक इच्छा कटाक्षाने पाहिली. केलेल्या अपराधाचं परिमार्जन करण्याचा ती आपापल्या परीने प्रयत्न करत होती. आईच्या व बाबांच्याही चेहऱ्यावर समाधान दिसत होतं. आईचं हसणं कायम होतं, पण ते आता तिच्या डोळ्यांतूनही ओसंडू लागलं होतं. परंतु तिची प्रकृती मात्र भाराभर ढासळत होती. माझी स्थिती अतिशय केविलवाणी झाली होती. आई जवळ होती तेव्हा ती जवळ असूनही माझी नव्हती, कारण मीच तिला जवळ येऊ दिलं नव्हतं. ती दूर गेल्यावर तिला भेटण्यास मन आक्रंदत होतं. आता ती जवळ असूनही कायमची दूर जाणार या चिंतेने तिच्या सहवासाचा मनाजोगा उपभोग घेता येत नव्हता. आय हेट गुड बायज असं आई पूर्वी अनेक वेळा म्हणत असे. का ते मला कधीच कळलं नव्हतं. काय अर्थ असावा त्यामागे? तिचे आईवडील तिच्या लहानपणीच तिला एकटं सोडून गेले म्हणून, की मलाही तिच्यापासून कोणी दूर नेईल याची भीती तिला वाटत होती, की बाबा तिच्यापासून दुरावतील याचं भय वाटत होतं. तिनेही तेच केलं नाही का? घर सोडून गेली तीही गुड बाय न करता. आता तिचा अखेरचा निरोप घेण्याची तयारी मी करत होते. मित्रांनो, कथा आवडली की नाही तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनचे बटन दाबून ऑलवर सेट करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले मिळेल. धन्यवाद.